करने का लिख, धीरे करने का, नहीं तो फटके धीरे। हो गया पाणी जायला जागच नाही काय पण आता पुढं असं दिसतंय म्हणून काही स्वयं 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 धन्यवाद। सांगल तेवढंच बोलायचं का? गाईज बॅटरीच्या दुकानामध्ये थांबलो, बाहेर पाऊस यायला लागला म्हणून वातावरण एकदम टाईट झालंय नाही का? मला वाटतं निघायला पाहिजे आता वाढण्यापेक्षा लवकर जाऊन लवकर नाही का? वॉरियर्स प्लास्टिकचे आहे का? आता म्हणजे फक्त लाकडाला वॉटर प्रूफिंग केले। चल पाऊस वाढायचा आधी जाऊन। पुण्यातले ऋतू आजकालचे असे चाललेत ना बघा, समोर पावसाळा चालू आहे आणि इथं 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 हिवाळा चालू आहे जिथं आत्ता आपण आहे, आणि इकडं उन्हाळा होता, आत्ता जरा शांत झाला उन्हाळा। होय यार, ह्याच्यात बघ कसला दिसतोय खतरनाक, एक नंबर दिसतोय का? अरे सुबह कुछ और, ये टाइम पे कुछ और, एकदम खतरनाक दिख रहा है। मेरा अचानक ध्यान गया, बहुत ही सेक्सी दिख रहा है ये तो। गजब दिख रहा है। हाँ ना, अलग ही मतलब पता ही नहीं चल रहा कि अपन किधर बाहर है क्या पुणे में है का नाही? तू चालवता येते का तुला? चालवता येते? मला नाही शिकवायला, मला चालवायला येते। नाही चांगलं वाटत आहे, चांगलं वाटतंय की मग काय हो, कसला व्ह्यू येतोय। हा ना, इकडं अख्खं काळ आहे पण इकडे लय भारी दिसतंय। हा हो काय, लय भारी आलंय। ब्लॉग मध्येच नाही आली रे ती। डोरेमोन पे सवार हम, ऍक्सिडेंट झालाय वाटतं इथं। काय दिसतंय ना, बघू दाखव मला कॅमेरा। ओ माय गॉड, फोटो पण काढले मी। पावसामुळे दिसतंय माहिती का? अहो पाऊस पडला नाही ना म्हणून ते काळे ढग झाले अख्खे, काळे झाले तो आणि काळे मिक्स झाले। अहो ढग तर निळच असतं ना, आपलं हे आकाश निळ आहे फक्त ह्या टायमाला थोडी दिसतोय, संध्याकाळचा टाइम आहे ना, 8 वाजले झाले। जाने दो, वो किस्मत की मर्जी होती हमारी नहीं। जेल खतरनाक होतं, बंद झालं नाही दिसणार तेवढं ऊन नाही।
हो थांबला सुद्धा 1 मिनिटाच्या आत. मी व्हिडिओ काढतो पर्यंत पाऊस गायब. अर्धा मिनिट तरी झाला का? झाला. पडतोय. दिसतोय थोडा थोडा. हा ना. किती टेन्शन आहे डोक्याच्या बिंदास हॉस्पिटल म्हणजे ते म्हणतो 12 वर्ष झालं हॉस्पिटल लागले. 15 वर्षापासून. काहीच ते काका आता आले होते. त्यांना फोटो काढायचा होता त्यांच्या रिपोर्टचा. फोटो दिला त्यांना काढून. ते त्यांच्याबद्दल सांगत होते ना का त्यांच्या वाईफचं 15 वर्ष झालं हॉस्पिटल लागले त्यांच्या मागे. अवघड झालं किस्सा सगळा. एक गोष्ट अशी नाही आहे की ते करत नाही. सगळं झालेलं आहे. बॅकबोनचं ऑपरेशन, गुडघ्याचं ऑपरेशन, परत ब्रेनचं ऑपरेशन, परत आता काय रक्तपुरवठा होत नाही म्हणून दवाखान्यात परत ॲडमिट केलं. आत्ता पण ऑपरेशन कसलं तरी झालं. माणसांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स होते. तरी ते काका हसत होते आमच्यासोबत बोलताना. ते बघून म्हणजे 5 मिनिटं त्यांच्यासोबत बोललो म्हणजे बरं वाटलं. बट स्टील एवढ्या सगळ्या गोष्टी मागं लागल्या असताना कसं रिलॅक्स होते. 3 ठिकाणीची नावं घेतली. सगळ्या हॉस्पिटल ब्लॅकलिस्टला सांगितलं. रुबी हॉलमध्ये गेले, परत जहांगीरला गेले. तिथं म्हणतात अक्षरशः कपडे काढून घेतील एवढी बेकार कंडिशन. एवढे लुटतात नाही. हॉस्पिटल म्हणजे बिझनेस करून ठेवलं. खरंच बिझनेस झाला. ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता कुणी गरजेचं आहे कुणी देणं नाही हे सगळं बोलून तरी काय होणार आहे. किती जणांनी असे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि किती गोष्टी आहेत. हजारो लोक याच्यावरती कंप्लेंट करतात आत्तापर्यंत पण काही नाही झालं. आज आपण फेस करतो म्हणून आपल्याला त्या गोष्टीचं वाटतं की आहेत प्रॉब्लेम. आपल्याला माहितीच नसतं. आपण डेली लाईफमध्ये आपण बाहेरच असतो. हॉस्पिटलमध्ये आपला संबंधच येत नाही. अवघड. मी माझ्या पायाच्या दुखण्यासाठी आलो होतो बुधराणीला इथं. त्यांना विचारलं की इथं काय गोष्टी आहेत कशा आहेत. अरे रे बोल. एवढा व्हिडिओ काढला मी स्लो मोमेंट झाला. आता मला त्याला सगळं नॉर्मलला करायला लागणार आहे. बाय द वे ते जे काका गेले होते ते म्हणत होते की त्यांना 15 वर्षापासून हॉस्पिटल या सगळ्या गोष्टी लागलेल्या आहेत. आता विषय असं झाला आहे की त्यांच्या वाईफच्या पायामध्ये फ्रॅक्चर, बॅकबोनमध्ये फ्रॅक्चर, डोक्याला काय सर्जरी रक्तपुरवठा होत नाही म्हणून सर्जरी केली. कुठल्या? आणि 15 वर्ष काय सेकंड स्टेजचा कॅन्सर आहे त्यांना ज्या पेशंटला. त्यांनी आणले त्या काकांच्या वाईफला. तरीसुद्धा ते हॅपीली सगळ्या संकट येतात. सगळ्या गोष्टी म्हणजे ना असे सर्वाईव्ह करतात की जसं की काय नाही झालं. ते त्यांचा काय विषय झाला ते आले. त्यांना काढायचा होता फोटो. त्यांना फोटो म्हणजे त्या प्रिस्क्रिप्शनचा. त्यांनी प्रिस्क्रिप्शनचा फोटो वगैरे काढून घेतला माझ्याकडून आणि सांगत होती मी स्टोरी. खतरनाक विषय म्हणजे हॉस्पिटलमध्ये येणार लुटल सह्याद्री हॉस्पिटल तर ब्लॅकलिस्टला टाकलं असं म्हणतात. बुधराणीचा एक्सपिरियन्स चांगला सांगितलं. हां बुधराणीचा एक्सपिरियन्स चांगला सांगितलं. 2 वेळा ते आले तर चांगल्या पद्धतीने घरी मला चांगला कन्सल्टंट दोन्ही टायमिंगला चांगलं कन्सल्ट केलं. हॅपीली होते. रिलॅक्स होते. एवढं सगळं होऊन सुद्धा हॉस्पिटलमध्ये असून ते रिलॅक्स होते. एवढं चांगला परफॉर्मन्स आहे. म्हणजे फीडबॅक दिला त्यांना गुजराणीबद्दल चांगला फीडबॅक दिला. बरं वाटलं. एव्हरी पेशंट इज अ पिक्चर ऑफ गॉड टू सर्व हिम टू वर्शिप. काय आमचे डॉक्टर कुठे आहेत काय माहिती. हां आमचे डॉक्टर कुठे काय झालेत काय माहिती. डॉक्टरच आहे. बसलं मी ॲक्च्युली माझ्या पायासाठी आलो होतो. पाय माझा एकदम ओके झालं आहे. शूज वगैरे सगळी गायब झाली. 100% फंक्शनल आहे आता. फक्त एवढं की जरा ट्विस्ट वगैरे झाला कधी चुकीचा पडला ना तर ते थोडेसे प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळे मग मी म्हटलं एकदा प्रॉपर ऑर्थोपेडिकला जाऊन चेकअप वगैरे करावं. होऊन जाईल. 1 महिना अजून पूर्ण रिकवरला जाईल पण होऊन जाईल. ठीक आहे वेट करूया बघूया काय रिपोर्ट येतो ते.
कसं काय असं हे झालं? नाही का, मग आत्ताच जस्ट कुठं फुटला? एखादा विचारलं तो म्हटला जावा तसं घेऊन, काय अडचण नाही. नॉर्मल फुटलंय का? वॉलच्याच आपण हा, हवा जास्त झाली ती काय? नाही, ते मशरूम पंक्चरचं तिथंच ब्लास्ट झालं. इथंच ते हवा जास्त झाली असणार ना, त्याच्यामुळे झालं. काय माहिती काय आता, टायरच असं नाही बदलावं फुटणार. लागणार. आणि दोघांना दाखवलं, ते म्हणतो ते टायर बदल, आता ते फुटलंय म्हटलं बदलायला तर लागेलच. पाणी जायला जागच नाही इकडे. तेरा दांत किधर है? दांत दिखा. इधर ना. किधर है तेरा दांत? गिर गया. रुक जा, मत जा. नहीं, तेरे को नहीं करने दूंगा मैं. नहीं दूंगा तेरे को. करने नहीं दूंगा तेरे को. वॉर्म अप होती है, वॉर्म अप. गरम नाही झाली अजून. हा, इकडून झाली. झाली, गरम झाली. पकड, व्हिडिओ निकाल. बंद हो गई. खोलू क्या? बढ़िया रे. आगे से करो. आने के बाद करो. कर, आप भी कर. धीरे करने का, लेकिन धीरे करने का, नहीं तो फटके. धीरे. बस, बस. हो गया, हो गया, हो गया. नहीं, हो गया, हो गया.